साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सुभाष अल्लापूरकर मित्रमंडळाकडून अन्नदान वाटप। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सुभाष अल्लापूरकर मित्रमंडळातर्फे उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे अन्नदान वाटप करून अभिवादन करण्यात आले। उपजिल्हा रुग्णालयात अन्नदान वाटप करून सुभाष अल्लापूरकर मित्रमंडळाकडून अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमामुळे गरजूवंतांना चविष्ट जेवणाचा आस्वाद घेता आला। या प्रसंगी बहुसंख्य रुग्णांनी या अन्नदान वाटपाचा लाभ घेतला। यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश पाटील, काँग्रेस जिल्हा प्रवक्ते कैलास एसगे, शिवसेना शहर प्रमुख संजय जोशी, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते संतोष उनग्रतवार, सामाजिक कार्यकर्ते नागेश गुडलावार, विठ्ठल भंडारवार, लिंगणकेरूर गावचे माजी सरपंच चंद्रकांत वाघमारे, माजी सरपंच मोहन भालेराव, यादव ढाले, संतोष नामावाड, मारुती मोतेवार, प्रकाश गवलवाड, मारुती गुजरवाडी, पत्रकार इर्शाद पटेल, लक्ष्मण पवार, संतोष नामावाड, सामाजिक कार्यकर्ते महबूब भाई, नागनाथ कुंदलवार, सुभाष किनीकर तसेच सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते। मिलिंद वाघमारेसह माइंड लाईट मीडिया। आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचं औचित्य साधत या ठिकाणी अत्यंत चांगला उपक्रम राबवला जात आहे, काय सांगा? सर्वप्रथम साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने मी सर्व जनतेला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि अण्णाभाऊ साठे यांच्या चरणी विनम्र अभिवादन नतमस्तक होऊन आज या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने दानात दान श्रेष्ठ दान असं अन्नदान कार्यक्रम काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस, मराठवाडा मातंग समाजाचं अध्यक्ष आणि आमच्या अल्लापूर गावचं भूषण सुभाषराव नागोराव अल्लापूरकर यांच्या मार्फत व यांच्या मित्रमंडळीच्या मार्फत या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये सर्व गोरगरीब, दीनदलित, शेतकरी, शेतमजूर, रुग्णाचे नातेवाईक यांना या ठिकाणी उत्कृष्ट असं मिष्टान्नासह वरण भात, भाजी, पोळी, जिलेबी अशा सर्वच्यासह या ठिकाणी स्वादिष्ट भोजनाचा अन्नदानाचा उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबविलेला आहे। मी त्यांचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो, कौतुक करतो। प्रत्येक जयंतीत, प्रत्येक सणा उत्सवामध्ये ते हिरारीनं भाग घेत असतात। असंच त्यांनी भाग घ्यावं आणि असंच जनतेची सेवा अविरत त्यांच्या हातून घडत राहावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा अण्णाभाऊ साठेच्या चरणी विनम्र अभिवादन करतो, नतमस्तक होतो। अण्णाभाऊ यांच्या जयंतीचं औचित्य साधत आपण अत्यंत चांगला हा उपक्रम राबवत आहात, तर या उपक्रमाची कल्पना नेमकी आपल्याला कशी सुचली आणि हा उपक्रम राबवावा असं का वाटलं? प्रथमतः मी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेस शुभेच्छा देतो आणि या जयंतीच्या निमित्तानं या उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे ग्रामीण भागातून आलेले गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी लोक या ठिकाणी रुग्ण म्हणून येतात। अण्णाभाऊ साठे कष्टकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, गोरगरिबासाठी त्यांच्यावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात लिखाण करून देशापुढे गोरगरिबाच्या व्यथा मांडण्याचं काम साहित्याच्या माध्यमातून केलं। म्हणून या ठिकाणी गोरगरीब लोक, कष्टकरी लोक, आजारी लोक येतात। त्यांना या जयंतीच्या निमित्तानं अन्नदान करून खरं अण्णाभाऊला अभिवादन करण्याचं या ठिकाणी आम्ही कार्यक्रम आयोजित केला। अभिवादन करावं हा हेतू हे करून आम्ही या ठिकाणी अभिवादन करण्याचं कार्यक्रम आयोजन केला आहे आणि या कार्यक्रमाला या जिल्ह्याचे नेते महेश पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपजिल्हा प्रमुख आणि आमचे संतोषजी उनग्रतवार, कैलासजी एसगे साहेब, नागेशजी गुडलावार, मोहन भालेराव, चंद्रकांत वाघमारे, संजयजी जोशी, विठ्ठलरावजी भंडारवार, आमचे पत्रकार संघटना जिल्हा अध्यक्ष इर्शादजी पटेल आणि चंद्रकांतजी वाघमारे, आमचे सर्व यादवजी ढाले, लक्ष्मण पवार, हे सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही अण्णाभाऊला अभिवादन करण्यासाठी अन्नदान देऊन अभिवादन करावं असं नियोजन या ठिकाणी केलेले आहे। तर सर्व या कार्यक्रमाला अतिशय गरजू रुग्ण या ठिकाणी जेवत आहेत। आम्हाला हे अभिवादन खूप असं चांगलं वाटलं म्हणून आम्ही हे कार्यक्रम घेण्याचा निश्चय केला आणि या ठिकाणी सर्वांना सहकार्य लाभलं, त्याबद्दल सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि सर्वांना परत अण्णाभाऊ साठे जयंतीच्या शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आपल्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने हा अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवण्यात आलेला आहे, काय म्हणून वाटतं? सर्वप्रथम आज शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सदैव गरिबांच्या चळवळीमध्ये, गरिबांच्या कामासाठी प्रत्येक शासकीय रुग्णालय असो किंवा शासकीय कार्यालय असो
या ठिकाणी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जे धावून जातात असे आमचे जिवलग मित्र, धडाडीचे नेतृत्व, धडाडीचे कार्यकर्ते सुभाषभाऊ अल्लापूरकर यांनी अतिशय आगळा वेगळा असा एक उपक्रम राबवला. जे जेवलेले असताना त्यांना जेवण्याचा प्रयत्न करणारे असे भरपूर पाहिलं, पण जरा खरंच जेवण्याची अत्यंत गरज आहे. ज्यांनी आता दुःखित पीडित आहेत, ज्यांनी आज जयंती सुद्धा साजरा करू शकत नाही, आतले कुठले तरी नातलग आपले दवाखान्यात असल्यामुळे, आजारी असल्यामुळे त्यांच्या इलाजासाठी आपल्याला नाकारण आपण इथं राहावं लागत आहे, घरी सुद्धा जाऊ शकत नाही. अशा लोकांना खरे जेवण्याची ही व्यवस्था केली. खरंच खूप आगळा वेगळा त्यांचा उपक्रम आहे. हा उपक्रम बघून मला अतिशय आनंद वाटला. प्रत्येकाने असे उपक्रम राबवावे आणि खरी जयंती साजरी अशाच पद्धतीने मानली जाते, ही मला माझे वैयक्तिक मत आहे. पुन्हा एकदा मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. आपल्या मित्रपरिवाराच्या वतीने अत्यंत चांगला उपक्रम राबवला जात आहे, तर काय भावना व्यक्त करता? अत्यंत आनंद या गोष्टीचा झाला की खरं तर गोरगरिबांचे कैवारी अनेकांना हे शब्द वापरताना मी पाहिलोय, मात्र गोरगरिबांचे खरेच कैवारी कशा पद्धतीने कार्य करतात हे मला पाहायला मिळाले. खरं तर मी याचा खूप भाग्यवान मानतो आणि सुभाषजी अल्लापूरकर यांना मी खरंच अभिनंदन या गोष्टीचं करतो की तुम्ही अतिशय स्तुत्य असं उपक्रम राबवलात, ज्यामध्ये अन्नदान आणि रक्तदान ह्या दोन महत्त्वाच्या दानामधून ओळखल्या जातात. मात्र रक्तदानापेक्षाही श्रेष्ठ हे अन्नदान मी यासाठी मानतो, कारण रक्त तयार होण्यासाठी अन्न अतिशय महत्त्वाचं असतं. जेव्हा अन्न जर ते खाल्लं गेला नाही तर त्यापासून रक्त तयार सुद्धा होणार नाही. म्हणून अग्रक्रम ज्या पद्धतीने तुम्ही अन्नदानाला दिलात त्याबद्दल मी तुमचे राष्ट्रीय पत्रकार संघ भारत जिल्हाध्यक्ष व माझ्या संपूर्ण टीमसह मी तुमचे हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढे भविष्यात सुद्धा अशाच पद्धतीचे स्तुत्य असे उपक्रम आपल्याकडून राबवले जावेत असं मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.